अतिशय शुभमंगल असा गृहप्रवेश व प्रथम वाढदिवस चिरंजीव सार्थक व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र माजी नगराध्यक्ष यादवरावजी तुर्मे साहेब, आमचे सहकारी श्रीमान नरोड, भास्कररावजी बिलवंडे, यादवरावजी गुरुजी, आनंदराव पाटील शिंदे, सादिक पटेल, जयराम निदाने, अर्जुन कराळे, श्यामराव चोंडे, माधव लोखडे, बाबूराव डोणगावकर, अशोक वाघमारे, रमाकांत सूर्यवंशी, चंद्रकांत वाघमारे, ज्यांनी अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन केलं ते आमचे मित्र प्रोफेसर चौधरी साहेब, यादवराव रोकडेचे सर्व कुटुंबीय, त्यांच्या मातोश्री, आलेले सर्व पाहुणे मंडळी, मित्रपरिवार आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, मला अतिशय आनंद आहे चौधरी साहेब की अतिशय प्रेमानं बोलवलेल्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं. खरं तर आज एका नांदेड मधल्या सर्वात मोठ्या उद्योगपतीचा वास्तुशांतीचा कार्यक्रम होता. त्याचा सकाळी फोन आला मला की दादा तुम्ही 1 वाजेपर्यंत या, मोठा कार्यक्रम आहे. पण मी त्यांना सांगितलं की मी बिलोलीला जाऊन संध्याकाळी तुझ्याकडे येईल. आता चौधरी साहेब, आता मी माणसं किती आहे ते पाहून जात नाही. कित्येक लोक येतात की 5000 लोकांचा कार्यक्रम आहे, दादा या. वय आहे, पूर्वी इतकी दगदग होत नाही. बाबूराव, आता मी कार्यक्रमाला मतावर डोळा ठेवून जात नाही. आताचे कार्यक्रम गुरुजी, माझ्यावर कोण प्रेम करतो. मला आज हे आठवतं चौधरी साहेब, मला वाटतं रुकडेचे चुलते असतील, मला माहित नाही त्याचं काय नातं होतं. मी गोदावरी मनारचा चेअरमन होतो आणि सगरोळीच्या गाव कुशाला त्याचं घर होतं, बरोबर आहे, दुगेला मध्ये. हा, मारुती लोक. 1980 ची गोष्ट आहे डॉक्टर. 80ला मी जेव्हा पहिल्यांदा उभा टाकलो लोकसभेसाठी, तेव्हापासून हे प्रेम माझ्यावर कुटुंब प्रेम करतं. मी तुम्हाला सांगतो, अतिशय सुंदर अशी वास्तू त्यांनी बांधली. मी जरी पाटलाचं पोरगा असलं तर माझं जीवन खेड्यामध्येच गेलेलं आहे गुरुजी. मी शिकायला हैदराबादला होतो, बाहेर होतो. पण बाबूराव सुट्ट्यामध्ये गावाकडे आले की माझ्या शेतीकडे जाते वेळेस मला तिथल्या गरिबाच्या वस्तीतून जावं लागायचं. तिथेही सगळे वाघमारेच आहेत आमच्याकडे ते खतगावला. काय जीवनशैली होती त्यांची बिचाऱ्याची, काय परिस्थिती होती. एखाद्या खापराचं 10 बाय 10चं घर, त्यातच किचन, त्यातच बेडरूम, त्यात 2-3 भाऊ राहायचे. कोणी शेतावर झोपायचं. मी स्वतः डोळ्यानं पाहिलेलं आहे चौधरी साहेब. आणि जेव्हा असं एखादं सुंदर घर त्या गरीब कुटुंबातला माणूस बांधतो ना, मनाला खूप आनंद होतो. रोकडेच्या आईच्या चेहऱ्यावरचे भाव पहा. तिने त्या झोपडीत दिवस काढलेले आहेत रोकडे. तर रोकडेचं घर तर एखाद्या नायगावच्या व्यापाऱ्याला लाजवायसारखं झालंय, तुम्हाला माहित नाही. बेडरूम, किचन, बाथरूम, त्याची रूम सेपरेट, आईची रूम सेपरेट. खूप प्रगती झाली नाही आपल्याला असं म्हणता येत नाही, पण यापेक्षाही गतीनं व्हायला पाहिजे. दुसरं असं
चौधरी साहेब, तुम्ही संचलन करत असलं की मला अमित शहाची याद होते. विविध भारतीचा कार्यक्रम तुम्हाला माहिती, पूर्वी तुम्ही ऐकत होता की नाही? हा, काय नरोड विविध भारतीचे कार्यक्रम याच्यासाठी ऐकत होतो की ते आमिष काय त्यांचं हे अमीन भाई सयानी त्यांचं जे अँकरिंग होतं इतक्या मधुर भाषेमध्ये आणि मनाला आनंद देणारं असायचं की आपण ते ऐकत होतो. तसं गुरुजी, तुम्ही सूत्रसंचलन ठेवलं की मी तिथे येतोच. म्हणून रोकडे आमचा हुशार आहे, त्यांनी मुद्दामच मला सांगितलं की चौधरी साहेब येणार आहेत. दादा तुम्ही तर, मी तर येणारच होतो. खूप चांगला कार्यक्रम घेतला. रोकडेनं अतिशय कष्टातून हे काही मिळवलं. पण एकच आहे रोकडे, माणसानं आपली गरिबीचं जीवन विसरता कामा नये. आता हे आमचा वाघमारे आहे. मी मुख्यमंत्र्याचा जावाई झालो, मुख्यमंत्र्याचा मेवणा झालो, आमदार झालो, खासदार झालो, मंत्री झालो, पण निराधाराचं काम केलं. तर मी लहानपणी जी गरिबी पाहिली, माझ्या मनामध्ये नेहमी भाव होता की माझ्या हातामध्ये जी लहान मोठी सत्ता आहे, ही सत्ता ह्या गरिबाच्या कामी आली पाहिजे. आणि आजही अतिशय अभिमानाने मी सांगतो चौधरी साहेब की माझ्या जीवनामध्ये सर्वात जास्त गरीब कुटुंबातली मुलं मी नोकरीवर व्हावं. जिल्हा बँक असेल, ST बोर्ड असेल, मराठवाडा ग्रामीण बँक असेल, सांगायचं तात्पर्य एकच, आता तू बरं झालास. तुझं घर पाहिल्यानंतर वाटते आता तू काही गरीब राहिला नाहीस. मी तुम्हाला फार श्रीमंत नसला तरी बरा आहेस, पण गरिबीची जाणीव ठेव. कोणी आपला गरीब माणूस जेव्हा येतो म्हणजे फार अपेक्षा नसतात. चौधरी साहेब, आताही तुम्ही नांदेडच्या माझ्या ऑफिसला या, 10-15 दिवसामध्ये 3-4 तर निराधार म्हातारे बाई येतात की साहेब माझं अनुदान येत नाही, दुसऱ्या कुठेही आमदाराकडे जात नाही, कारण त्यांचं दुःख त्यांना माहीत नाही. मी तुम्हाला म्हणून आपण एक काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे, आपण चांगला व्यवसाय करा, तू करतोयस, कष्ट करतोयस, त्यातून 2 पैसे कमावलं, चांगलं घर बांधलं, त्याबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा. नवीन वास्तूमध्ये तुझं जीवन सुखी व्हावं, समृद्धी व्हावं अशी शुभेच्छा देतो. तुझ्या मुलालाही खूप खूप आशीर्वाद देतो. तोही जीवनामध्ये यशस्वी व्हावं आणि तुमचं कुटुंब आनंदी व्हावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.